उपवासासाठी काहीतरी नवीन, झटपट आणि खूपच कुरकुरीत बनवायचे आहे का? उपवासाची खिचडी, साबुदाण्याची खिचडी, भगर, वडे हे सगळं खाऊन कंटाळा आलाय ना? चला तर मग ही नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. अगदी झटपट तयार होते. शिवाय हिला लगेच करून ठेवलेली गरज नाहीये. तुम्ही आदल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी देखील याला तळू शकताय. चला तर मग बघूया. आज आपण बनवत आहोत उपवासाचे साबुदाणा नगेट्स. बाहेरून क्रिस्पी, आतून मऊ, चविष्ट हे नगेट्स एकदा तरी करून बघा. नवरात्री, एकादशी, श्रावण किंवा उपवासासाठी कुठल्याही उपवासासाठी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. नमस्कार, मी सुरेखा हिरकणी डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया. इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत 4 छोट्या आकाराचे. त्याला मॅश करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण साबुदाणा मिक्सरला दळून घेतलेला न भाजता कच्चा साबुदाणा आहे. याचे आपण 4 चमचे आपण ह्याच्यामध्ये पावडर घेतलेलं आहे साबुदाण्याचं. 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण अर्धा सगळा तो घेतलेला आहे. शिवाय मिक्सरमध्येच आपण हिरवी मिरची आणि जिरं याची चटणी करून घेतलेली आहे. ती देखील मी इथे टाकते आणि यामध्येच उपवासाचं मीठ आपण इथे टाकतोय चवीनुसार आणि याचं पीठ मळून घेतोय. यामध्ये कुठले पाणी टाकण्याची गरज नाही आहे. बटाट्याच्या ओलसरपणानेच हा साबुदाणा छान व्यवस्थित भिजतो आणि याचा गोळा तयार होतो. हे बघा, अशा पद्धतीने मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता याला तुम्ही हवे त्या आकारामध्ये बनवू शकता. मी इथे साधं सोपं काम केलेलं आहे. सरळ प्लेटमध्ये तेल लावलेलं आहे आणि त्यामध्ये हा गोळा मी थापून घेतलेला आहे. चौकोन याचे आकार देऊन याला थापून घेतलेला आहे आणि त्याचे आपण छोटे छोटे चौकोन काप करून घेतो आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे मला लगेच तळायचे आहेत. मी लगेच तुम्हाला तळून दाखवते. पण जर आपण आदल्या दिवशी करून ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी याला काढून तळायची वेळ आली तरी चालेल आहे. अजिबात खराब होत नाही. दुसऱ्या दिवशी उपवास आहे. सकाळी सकाळी जर तुम्हाला टिफिनला मुलांना द्यायचं असेल, आता एकादशी येते ना, मग तुम्ही आदल्या रात्री हे करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्यांना तळून देऊ शकताय. फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात आपल्याला याला ठेवायचं आहे. हे बघा, आता याला आपण तळायला घेऊयात. तेल मी इथे गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे नगेट्स तळायला ठेवणार आहोत. थोडे थोडे नगेट्स मी यामध्ये टाकलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने तेल आपल्याला टेम्परेचर ठेवायचं आहे आणि हे नगेट्स आपण तळून घेतोय. सोनेरी रंगावरती याला आलटून पालटून आपण तळून घेणार आहोत. गॅस मध्यमच ठेवायची आहे. छान व्यवस्थित कुरकुरीत होतात. बाहेरून हे एकदम कुरकुरीत दिसत आहेत आणि आतून खूप छान मऊ आणि नरम झालेले आहेत. खायला देखील खूप चविष्ट झालेले आहेत. माझ्या सांगण्यावरून या एकादशीला तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा. तुम्हाला खरंच आवडेल आणि बनवल्यानंतर तुमचे अनुभव कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगा. कारण तुमचे लाईक आणि कमेंट्स यामुळे प्रोत्साहन मिळतं आणि मला अशीच नवीन रेसिपी घेऊन यायला आनंद होतो. चला तर मग बनवा आणि मला नक्की सांगा. हे बघा, मी हे काढून घेतलेले आहेत. आता याला आपण शेंगदाणे जे मी भाजून ठेवलेले होते त्याचीच एक चटणी केलेली आहे आपण. ती याच्यामध्ये आपण याच्यासोबत आपण खायला सर्व करणार आहोत. शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं, मीठ आणि किंचित साखर घालून आपण ही इथे चटणी दळून घेतलेली आहे थोडं पाणी घालून आणि ती चटणी आपण इथे सर्व करतो आहे. या नगेट्स सोबत ही चटणी खायला खूप छान लागते. जशी आपण साबुदाणा वड्यांसोबत खायला करतो ना, सेम तसलीच. आणि याला मी सर्व केलेलं आहे. 5 मिनिटाच्या आतमध्ये हे नगेट्स सगळे संपलेले आहेत. याला आता मला परत एकादशीला बनवायला लागणार आहेत. मग तुम्ही देखील बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया तर मग पुढच्या नवीन रेसिपी किंवा रेमेडी सोबत.